नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय. मनपा भरतीबाबत टेक्निकलच्या काही मनपाच्या जाहिराती येऊन गेल्या, पण नॉन टेक्निकलच्या जाहिराती प्रचंड शिल्लक आहे. सो आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय आणि विथ प्रूफ दाखवतोय की जवळपास 28 मनपामध्ये जाहिराती येणं आहे. 28 मनपामध्ये ह्या जाहिराती सरळ सेवेच्या माध्यमातून येणं आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की आता ही MPSC एक्झाम घेणार की परत TCS IAFSकडे जाणार आहे. पण यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 जानेवारी 2026 पासून हे MPSC कडे वर्ग झालेला आहे. या संदर्भात GR पण आला. पण बघूया हे का बरं इतक्या वेळ लावताय, का वेटिंग होते. सो तत्पूर्वी मला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की 28 मनपामध्ये जवळपास 22,389 रिक्त पदसंख्या आहे आणि याची मागणी पत्र सुद्धा गेलेली आहे. बघा याची काय गेली आहे, मागणी पत्र गेलेली आहे. सो लवकर जी जाहिरात येऊ शकते, विद्यार्थ्यांनी तयारीत राहावं. पण परत विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर अभ्यास करताना आम्ही करायचा कोणता, नेमका कसा करायचा, पॅटर्न माहित नाही, सब्जेक्ट माहित नाही, वेटेज माहित नाही आहे, कसा करायचा अभ्यास, हा प्रश्न आहे सगळ्यांचाच आहे. पण याच्यावरती परफेक्ट उत्तर अजून कोणी देऊ शकलं नाही आणि देऊ शकणार पण नाहीये. जिल्ह्यानुसार पदे किती थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा पहिले तर बघा ही पूर्ण लिस्ट आहे, 28 जिल्ह्यांची लिस्ट आहे. त्यामध्ये एक एक मुद्दा मी मला सांगतो. त्यामध्ये मंजूर पदं किती आहे, भरलेली पदं किती, रिक्त पदं किती आणि पदे भरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या किती. म्हणजे मागणी केलेली पदांची संख्या ऑलरेडी आहे, गेलेली आहे, फक्त आता ऍड काढायची आहे. मग त्यामध्ये बघा वसई विरार शहर महानगरपालिका, आता हे पूर्ण मी सांगत नाही, फक्त रिक्त संख्या 1122 ची मागणी पत्र गेलेलं आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका 257 ची मागणी पत्र गेलेलं आहे. त्यानंतर नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगरपालिकेमध्ये 671 जागा आहे. धुळे महानगरपालिका 126 आहे. जळगाव महानगरपालिका 450 आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडा 586 आहे. लातूर शहर 81 आहे. मीरा भाईंदर 316 आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका 8490, खूप मोठी संख्या खरं म्हणजे ही आहे. त्यानंतर पुणे महानगरपालिका 320 आहे. त्यानंतर पनवेल महानगरपालिका 412 आहे. नागपूरसाठी 853 जागा, नांदेड वाघाळसाठी 200 जागा आणि नवी मुंबईसाठी 988 जागा असणार आहे. सो ही खूप मोठी जाहिरात अपकमिंग आहे. सो येणारी ही पदसंख्या बघा, ही सोशल मीडियाला सगळीकडे हे फिरत आहे, तुम्ही बघितलं पण असेल कदाचित. आणि तसंही टेक्निकलच्या काही भरती झालेल्या आहे, पण नॉन टेक्निकल जागा खरंच रिक्त आहे. सो अपेक्षित आहे की या जागा असू शकता. ऑथराईज नाहीये, हे आपल्या सोर्सेसकडनं मिळालेली माहिती आहे, पण याबद्दल थोडं साशंक आहे मी. पण जागा तर येणारच आहे, ऍड अजून अपकमिंग आहे. सो तुम्ही एक टेम्पररी लक्षात घ्या की ह्या जागेमध्ये थोडाफार फरक पडू शकतो, पण जागा एवढ्या जवळपास रिक्त आहेच, लक्षात घ्या. त्यानंतर पुढच्या आहे ठाणे महानगरपालिका 1738 आहे. कल्याण डोंबिवलीसाठी 1048 आहे. औरंगाबादसाठी बघा आत्ता जाहिरात आली 123 ची, ती जाहिरात जास्त आहे, मोठी आहे खरं म्हणजे. उल्हासनगरसाठी 156 आहे. इचलकरंजीसाठी 642, अमरावतीसाठी 485, अकोल्यासाठी 249, अहमदनगर 184, चंद्रपूरसाठी 112, कोल्हापूरसाठी 182, मालेगावसाठी 614, परभणीसाठी 58, पिंपरी चिंचवडसाठी 1778 आणि सोलापूरसाठी 347, अशा टोटल 22,381 जागा इथे पदभरतीसाठी मागणी पत्र गेलेलं आहे. सो अपकमिंग ह्या जाहिराती आहे. याबद्दल मी परत एकदा रिपीट करतो, नोट टाकतो, कंसात टाकतो की जागेमध्ये कमी जास्त होऊ शकतो, पण जाहिरात मात्र येणार आहे. जागा कमी जास्त होऊ शकतात, पण जाहिरात अपकमिंग आहे. मनपा भरती अपकमिंग आहे. त्यातली त्यात नाशिकची तर व्हायलाच पाहिजे. का व्हायला पाहिजे, कारण नाशिकमध्ये कुंभमेळा येतोय आणि त्याच्या अगोदरच ही पदभरती व्हायला पाहिजे. याच्यावरती बऱ्याच महिन्यांपासून काम चालू आहे, पण अजून मात्र याची जाहिरात आलेली नाहीये. सो विद्यार्थी मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश हा आहे की अपकमिंग जाहिराती आहे. यासाठी कुणी जर तयारी करत असाल, यासाठी कुणाला जर इथे महानगरपालिकेमध्ये जॉब करायचा असेल, का, कारण महानगरपालिकेत जॉब करत असताना त्याच जिल्ह्यात तुमची डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट बदली होऊ शकते, बाहेरच्या जिल्ह्यात जायची गरज नाहीये. सो असं कुणी असेल की सर मला एका जिल्ह्यातच काम करायचं आहे, माझ्या जिल्ह्यात काम करायचं आहे, माझ्या जिल्ह्यात करायचं आहे, किंवा ठराविक जिल्ह्यात करायचं असेल, तर नक्कीच ही चांगली संधी आहे मनपामध्ये जॉब करण्याची. तयारीत राहा. आता यासाठी तुम्हाला सर तयारीत कसं राहा, सर त्यासाठी तर लँग्वेज असणार आहे, मराठी इंग्लिश असणार आहे, मॅथ रिजनिंग असणार आहे, याची तयारी चालू ठेवा. बाकी GK GS मध्ये कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज येतं त्याची ऍड आल्यावरती डिटेलमध्ये आपल्याला कळलंच. पण सध्या तुम्ही जो अभ्यास करताय सरळ सेवेच्या माध्यमातून, मराठी असेल, इंग्लिश आहे, मॅथ रिजनिंग आहे आणि GK GS मध्ये इतर विषय आहेत, सो ते चालू ठेवा. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं चालू ठेवा. जेव्हा ऍड येईल तेव्हा सगळ्यांसाठीच ती ऍड नवीन असणार आहे, सगळ्यांसाठी वेटेज नुसार नवीन असणार आहे. सो परत तिथे कॉम्पिट करताना तुमचा जर बेसिक सगळ्या विषयांचा पाया चांगला असेल तर फायदा नक्की होणार आहे. या संदर्भात काही अडचण असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून ठेवा, त्यामध्ये तुम्हाला भविष्यात त्या पॅटर्न नुसार पण बॅचेस आम्ही देणार आहोत. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वेळमध्ये. धन्यवाद.